मित्रांनो, एका नगरातील खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. त्या नगरातील राजा पहाटे फिरावयास राजवाड्याच्या बाहेर पडला. रस्त्यावर असलेल्या शेतात भल्या पहाटे पहाटे एक शेतकरी आपल्या शेतात काम करत होता. तेव्हा मोठ्या उत्सुकतेने राजा त्या शेतकऱ्याजवळ गेला व त्या शेतकऱ्याला म्हणाला, भल्या पहाटेपासून तू शेतात राबतोय, काम करतोय, तेव्हा तू दिवसाला किती व काय कमावतोस? राजाच्या या प्रश्नावर शेतकरी म्हणाला, या श्रमापोटी एक सोन्याचे नाणे कमावतोय. राजाने शेतकऱ्याला विचारले की मग तू या सोन्याच्या नाण्याचे काय करतोस? तेव्हा शेतकऱ्याने मोठे मार्मिक उत्तर दिले. शेतकरी म्हणाला, त्याचे मी 4 भाग करतो. एक भाग स्वतः खातो, दुसरा भाग कर्जाच्या स्वरूपात देतो, तिसऱ्या भागाने व्याज फेडतो व चौथा भाग विहिरीला अर्पण करतो. शेतकऱ्याने दिलेले उत्तर राजाला कळले नाही. राजा विचार करतच राहिला व शेतकऱ्याला म्हणाला, तू काय बोललास हे मला नीट समजले नाही. असा कोड्यात न बोलता मला स्पष्ट काय ते सांग. शेतकऱ्याने स्मित हास्य केले व म्हणाला, महाराज, याचा अर्थ स्पष्ट आहे. 4 भागापैकी एक भाग स्वतः व पत्नीसाठी खर्च करतो, दुसरा भाग मुलाबाळांच्या पोषणासाठी घालवतोय, कारण म्हातारपणी तेच आमची काळजी घेतील म्हणून तो कर्ज स्वरूपात त्यांच्यावर खर्च घालतो, व तिसरा भाग वृद्ध मात्यांपितांवर खर्च करून त्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न करतो, आणि शेवटचा जो चौथा उरलेला भाग जो आहे तो दानधर्मासाठी अर्पण करतोय, जेणेकरून मला परार्थ साधता येईल. ही शेतकऱ्याचे मार्मिक उत्तर ऐकून राजा खूप खुश झाला व राजा त्या शेतकऱ्याला म्हणाला, जोपर्यंत तू माझा चेहरा 100 वेळा पाहणार नाही तोपर्यंत ही गोष्ट तू कोणालाही सांगणार नाहीस, असे मला वचन दे. व शेतकऱ्याने राजाला तसे वचन दिले. दुसऱ्या दिवशी राजाने राजदरबार बोलविला आणि त्या राजदरबारात राजाने हा प्रश्न आपले मंत्रीगण व लोकांसमोर ठेवला. सर्वांना उद्देशून राजा म्हणाला, एक प्रश्न आहे. जो या प्रश्नाचे योग्य व समर्पक असे उत्तर देईल त्याला 100 सोन्याची नाणी बक्षीस म्हणून दिली जाईल. तर ऐका, माझा प्रश्न असा आहे की आपल्या राज्यात एक शेतकरी आहे. तो आपल्या शेतातील श्रमाने सोन्याचे एक नाणे कमावतोय व त्याचे 4 भाग करतो. एक भाग स्वतः खातो, दुसरा भागाचा कर्ज स्वरूपात वापर करतो, तिसऱ्या भागाने व्याज फेडतो आणि चौथा भाग विहिरीला अर्पण करतो. नेमका याचा अर्थ काय होतो? राजाचा हा प्रश्न ऐकून राजदरबारातील सर्व विचार करू लागले, पण ह्या प्रश्नाचे उत्तर कोणालाही देता आले नाही. ह्या कोड्याचे उत्तर देण्यासाठी राजाने सर्वांना 1 दिवसाचा वेळ दिला व 1 दिवसात उत्तर देण्याचे आवाहन केले. राजदरबारातील एक प्रधान खूप चतुर होता. त्याने डोके लढविले तेव्हा त्याच्या लक्षात आले की काल राजा सकाळी सकाळी फिरायला गेला होता, तेव्हा राजाला वाटेत शेतकरी भेटलेला असावा, म्हणून तो प्रधान त्या शेतकऱ्याच्या शोधात निघाला व त्या शेतकऱ्याजवळ पोचला आणि तो प्रश्न त्या शेतकऱ्याला विचारला. शेतकरी म्हणाला, मला माफ करा प्रधानजी, मी राजाला वचन दिले आहे की जोपर्यंत मी 100 वेळा राजाचे तोंड बघणार नाही तोपर्यंत ह्या प्रश्नाचे उत्तर मी कोणालाही सांगणार नाही, आणि म्हणून मी तुमच्या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत नाही. माझा नाईलाज आहे. प्रधानाला शेतकऱ्याचा मुद्दा समजला, कारण तो प्रधान अतिशय हुशार होता. मग त्यावर प्रधानाने आपल्या पिशवीतील 100 नाणी शेतकऱ्यासमोर ठेवली. ज्या नाण्यांवर राजाची चित्र होती ती नाणी एक एक करून प्रधानाने त्या नाण्यांवरील राज्याचे चित्र 100 वेळा त्या शेतकऱ्याला दाखविले. राजाचा 100 वेळा चेहरा पाहिल्यानंतर शेतकऱ्याने त्या प्रश्नाचे उत्तर प्रधानाला सांगितले. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजदरबार भरला तेव्हा राजाने तोच प्रश्न सर्वांसमोर ठेवला. जेव्हा तोच प्रश्न राजाने विचारला तेव्हा प्रधान उठला आणि त्या प्रश्नाचे योग्य व समर्पक उत्तर प्रधानाने राजाला दिले. राजाच्या लक्षात आले की प्रधानाला या प्रश्नाचे उत्तर
त्या शेतकऱ्यानेच सांगितलेले आहे. राजाला त्या शेतकऱ्याचा खूप राग आला. राजाने शेतकऱ्याला राजदरबारी उपस्थित राहण्याचा आदेश दिला. राजाने संतापून त्या शेतकऱ्याला विचारले, तूने दिलेले वचन का पाळले नाहीस? त्यावर शेतकरी हात जोडून राजाला म्हणाला, महाराज, मी आपल्याला दिलेले वचन पाळलेले आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर देण्यापूर्वी मी 100 वेळा तुमचा चेहरा पाहिलाय. हे घ्या तुमचा चेहरा असलेली 100 नाणी. व ती नाणी शेतकऱ्याने राजाला दाखविली व म्हणाला, यावरील तुमचा चेहरा पाहूनच मी त्या प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे. शेतकऱ्याचा तो प्रामाणिकपणा पाहून राजाला खूप आनंद झाला. राजा त्या शेतकऱ्यावर व त्याच्या प्रामाणिकपणावर खूप खुश झाला. शेतकऱ्यांनी आपल्याला दिलेला शब्द पाळलेला आहे, वचन पाळलेले आहे. म्हणून खुश होऊन राजाने त्या शेतकऱ्याला 100 सोन्याची नाणी बक्षीस देऊन त्या शेतकऱ्याच्या श्रमाचे व त्याच्या प्रामाणिकपणाचे कौतुक केले. मित्रांनो, अशाच सुंदर आणि मार्मिक बोधपूर्ण कथा ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.